तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. तुमचे रेशन कार्ड बंद देखील केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला नवीन नियम काय आहेत ह्याची माहिती असणं गरजेचे आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही e-KYC केली नसेल तर ते तातडीने करून घ्या. नाहीतर तुम्हाला धान्य मिळणार नाही. इतकंच नाही तर नवीन वर्ष सुरू होण्याआधी रेशन कार्ड, आधार कार्ड अपडेट करून घेणे आवश्यक आहे. या दोन्हीचे नियम बदलले आहेत. त्यामुळे तुम्ही हे नियम समजून घेतले नाहीत तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. ज्या लोकांनी 6 महिन्यापर्यंत सलग धान्याचा लाभ घेतला नाही, अशा रेशन कार्ड धारकांच्या मोफत धान्याची सुविधा रद्द होणार आहे. अशा रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात धान्याची रेशनची सुविधा यापुढे मिळणार नाही. त्याचं रेशन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं. रेशन कार्डवर स्वस्त दरात धान्य दिलं जातं याची नोंदही ठेवली जाते. जर तुमच्याकडे नावासमोर नोंद नसेल तर तुमचं कार्ड रद्द होऊ शकतं. तुम्ही e-KYC केलं नसेल तरीही तुमचं कार्ड रद्द होऊ शकतं. ही सुविधा केसी रेशन कार्ड धारकांसाठी आहे. जर तुम्ही रेशन कार्डवर दिलेली माहिती खोटी आढळली किंवा त्यात तफावत असेल तरीही रेशन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं. शिवाय तुम्ही रेशन कार्ड वापरलं नाही तरीही तुमचं रेशन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी आपलं रेशन कार्ड अपडेट करणं गरजेचे आहे. एकदा बंद झालेलं रेशन कार्ड तुम्ही पुन्हा सुरू करू शकता. मात्र त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागते. सगळी कागदपत्र KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तसेच EPDS महाराष्ट्र या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावयाची आहे. तिथे लॉगिन करून माहिती अपडेट करायची आहे. रेशन कार्ड पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून संपूर्ण सविस्तर माहिती भरायची आहे. अशा प्रकारे तुमचं जर रेशन कार्ड बंद असेल तर ते तुम्ही सुरू देखील करू शकता. परंतु तुम्ही त्याआधी तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण केली तर तुमचं रेशन कार्ड बंद होण्यापासून वाचू शकतं. जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर तुम्ही व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तसेच या योजनेसंदर्भातच्या सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.